हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 18 कसा सॉल्व करायचा ते पाहणार आहे. प्रथमतः आपण नेहमीप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिसला क्लिक करूया. स्टार्ट. या ठिकाणी आपण एम आणि व्ही लेटरची प्रॅक्टिस करायची आहे. तर कॅप्स लॉक ऑफ केलेला आहे. एम. जर आपलं चुकलं तर आपण कंटिन्यू करायचं आहे. एम व्ही अशी टायपिंग करून घ्यायची. तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्ही टायपिंग करू शकता. एंड एक्झाम कन्फर्म. नेक्स्ट आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहेत की सेल्फ पाथ लर्निंग. सेल्फ पाथ लर्निंगला आपण क्लिक करूया आणि यामध्ये बघा 6 क्वेश्चन आहेत. तर ते आपण स्टेप बाय स्टेप कसे सॉल्व करायचे ते पाहूया. स्टार्ट. क्वेश्चन. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. नॉलेज चेक आपले कंप्लीट झालेले आहे. नंतरचा पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. आपण तो कसा सॉल्व करायचा ते पाहूया. सिलेक्ट टेक्स्ट पोर्टफोलिओ फोटोग्राफी अँड चेंज इट्स टेक्स्ट इफेक्ट. तर हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे. रिफ्लेक्शन, टाईट रिफ्लेक्शन. तर इथे टेक्स्ट इफेक्ट जायचं, रिफ्लेक्शन आणि यामध्ये टाईट रिफ्लेक्शन. देन सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट एज्युकेशन अँड चेंज इट फॉन्ट कलर टू स्टँडर्ड लाईट ब्ल्यू. एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट आणि याच्यासाठी लाईट ब्ल्यू कलर द्यायचा आहे, फॉन्ट कलर. तर इथे क्लिक करा आणि यामधून लाईट ब्ल्यू हा कलर सिलेक्ट करायचा. देन सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द एंटायर टेक्स्ट. आय एम रोहन पासून टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे विथ माय वर्ड्सपर्यंत. हे कम्प्लीट टेक्स्ट सिलेक्ट करायचं. क्वेश्चन दिसत नसेल तर या ठिकाणी क्लिक करा, रिस्टोर विंडो होईल आणि यामध्ये 1.5 लाईन स्पेसिंग आपल्याला अप्लाय करायचं आहे. 1.5. देन सबमिट. In the given document, select text Rohan Trivedi and change its font size 24 आणि त्याची साईज 24 करायची आहे. तर या ठिकाणी रोहन त्रिवेदी हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे आणि याची साईज मी 24 केलेली आहे. तर रोहन त्रिवेदी याची साईज 24. देन सबमिट.
In the given document, select text Rohan Trivedi and change its font Arial. हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यासाठी एरियल नावाचा फॉन्ट अप्लाय करायचा आहे. हे विंडो रिस्टोर करा, देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू अप्लाय टेक्स्ट इफेक्ट सिलेक्ट द मेकिंग अँड एफर्ट्स टू विन टेक्स्ट. या ठिकाणी हे आपण टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे इथे सांगितल्याप्रमाणे आणि त्यासाठी आपल्याला टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इथे टेक्स्ट इफेक्ट आहे, यामधून आपण कोणताही टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करू शकतो. नेक्स्ट, टू चेंज द शेप कलर इन द गिवन फ्लायर डॉक्युमेंट सिलेक्ट द 2 सेकंड स्टार. म्हणजे हे स्टार जे आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याला प्रथमतः अनग्रुप करायचे आहे. फॉर्मॅटला क्लिक करायचे, यामध्ये ग्रुपमध्ये अनग्रुप आणि यामधून शेप फिलमधून आपल्याला कलर अप्लाय करायचा आहे. देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲड ड्रॉप कॅप इफेक्ट सिलेक्ट द टेक्स्ट सायन्स इज लाईक मॅजिक. सायन्स इज लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. देन गो टू इन्सर्ट टॅब. इथं आपण सायन्स इज लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे आणि या ठिकाणी इन्सर्ट टॅब चूज द ड्रॉप कॅप. ड्रॉप कॅपचा वापर करायला सांगितला आहे, तर इथे इन्सर्ट टॅबला क्लिक करा. या ठिकाणी ड्रॉप्ड आहे, इथून ड्रॉप. देन सबमिट. टू एडिट द प्रोव्हाइडेड बुकमार्क टेम्पलेट गो टू इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इथे इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आणि यामध्ये शेपमधून आपल्याला रेक्टँगल शेप ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण इथे रेक्टँगल शेप ड्रॉ केलेला आहे. देन सबमिट. टू पोझिशन द शेप बिहाइंड द टेक्स्ट ॲज अ बॅकग्राऊंड इन द गिवन बुकमार्क टेम्पलेट सिलेक्ट द शेप. इथं आपल्याला शेप सिलेक्ट करायचा आहे. हा शेप आपण सिलेक्ट केलेला आहे. देन गो टू फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये जायचे आहे आणि इथं सेंड बॅकवर्डमध्ये सेंड बिहाइंड टेक्स्ट, याला सेंड बिहाइंड टेक्स्ट करायचे. द शेप विल बी शिफ्टेड बिहाइंड द टेक्स्ट. देन सबमिट. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. एंड एक्झाम कन्फर्म. नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. तर तो पण आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर या ठिकाणी मी फाईल अपलोड केलेली आहे. तशीच तुम्ही सुद्धा फाईल अपलोड करून घ्या प्रोसेस फोलिओची. नंतर आपण पाहूया सिम्युलेशन क्वेश्चन्स. तर यामध्ये स्टार्ट, इथे मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. इन मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च फॉर अ फ्लायर टेम्पलेट. फ्लायर टेम्पलेट आपल्याला सर्च करायचे आहे. इथे फ्लायर्सवर क्लिक करा अँड स्कोर डे इव्हेंट फ्लायर. देन क्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट फुटबॉल टू 72. तर इथे जे टेक्स्ट सिलेक्ट आहे त्याची साईज आपल्याला 72 अशी द्यायची. चेंज द फॉन्ट कलर ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. हे सिलेक्ट केलेले टेक्स्ट आहे त्याची आपल्याला फॉन्ट कलर गोल्ड फॉन्ट कलर द्यायचा आहे ॲसेट 4. तर या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे. यामध्ये गोल्ड ॲसेट 4 यावरती क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे अप्लाय सेंटर अलाइनमेंट टू सिलेक्टेड टेक्स्ट. हे टेक्स्ट सिलेक्ट आहे आणि याच्यासाठी आपल्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द बॅकग्राऊंड कलर ग्रीन ॲसिड 6 लायटर 40. असा आपल्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. त्यासाठी फॉर्मॅटमध्ये शेप फिल आणि या ठिकाणी ग्रीन ॲसेट 4 ग्रीन यामधून आपण एक कलर अप्लाय करायचा आहे. हा
इथे नावं दिसत नाही तर तुम्ही हा कलर ॲप्लाय करा. देन टेक्स्चरमध्ये मोर टेक्स्चर, देन ग्रेडियंट फिल, पॅटर्न फिल्स अँड सिलेक्ट थर्ड. 70% डॉटेड घ्यायचं आहे तर हे सेकंड लाईनमध्ये थर्ड ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर याच्यामध्ये 4 क्वेश्चन सांगितलेले आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम गार्ड युअर कम्प्युटर. अँटीव्हायरस प्रोग्राम आपल्या कम्प्युटरचं व्हायरसपासून संरक्षण करतात, तर हे ट्रू आहे. नेक्स्ट, डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन अँड डिस्क डिफ्रॅगमेंटर आर ऑल एक्झाम्पल ऑफ युटिलिटी. या सर्वांना युटिलिटी असं म्हणतात. डॅश प्रोग्राम मेक कॉपीज ऑफ फाईल्स टू बी यूज इन केस ओरिजिनल आर लॉस्ट ऑर डॅमेज. एखादी फाईल डॅमेज झाली तर आपल्याला बॅकअपच्या सहाय्याने ती परत मिळवता येते. द डिस्क डॅश युटिलिटी प्रोग्राम्स एलिमिनेट्स अननीडेड फाईल्स ऑन युअर हार्ड डिस्क. हार्ड डिस्कवरच्या अननीडेड फाईल काढण्यासाठी क्लीनअप ही डिस्क युटिलिटी वापरली जाते. देन एंड एक्झाम. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 18 कंप्लीट झालेला आहे.